नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून सेविकाताईंना आयुक्तालयाच्या अधीनस्थ असलेल्या 104 नागरी प्रकल्प कार्यालयांमधील गट क संवर्गातील मुख्य सेविका पदाच्या पदोन्नती कोट्यातून निवडीने भरावयाच्या रिक्त जागांच्या भरतीबाबत माहिती दिली. एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्या 4 फेब्रुवारी 2025च्या शासन निर्णयानुसार GR सुपरवायझर पदासाठी काय पात्रता असेल हे जाणून घेण्यासाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूया. उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की 1. वरील संदर्भीय शासन राजपत्र क्र. 1 नुसार महिला व बाल विकास विभागातील गट क संवर्गातील सुधारित सेवा प्रवेश नियम दिनांक 4 जून 2021 अन्वये या आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील गट क कर्मचारी संवर्गासोबत मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या गट क संवर्गामधील सेवा प्रवेशाचे सुधारित नियम तयार करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये नामनिर्देशनाने भगे सरळ सेवा व पदोन्नती कोट्यातील निवडीने भरावयाचे प्रमाण 50 ते 50% असे निश्चित करण्यात आलेले आहे. 2. पदोन्नती कोट्यातील भरावयाची पदे शासन धोरणानुसार मर्यादित विभागीय परीक्षा धोरणानुसार मानसेवी अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पगेर पर्यवेक्षिका परीक्षा नियमावली शासन स्तरावरून उक्त संदर्भ क्र. 2 नुसार निश्चित करण्यात आलेली असून मर्यादित विभागीय परीक्षा अभ्यासक्रमही शासन स्तरावरून निश्चित करण्यात आलेला आहे. सदरील अभ्यासक्रम या पत्रासोबत आपल्या माहितीस्तव व कार्यवाहीस्तव देण्यात येत आहे. 3. वरील संदर्भ क्र. 2. शासन अधिसूचना दिनांक 8 मे 2023 नुसार पदोन्नती कोट्यातील निवडीने मानसेवी अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पर्यवेक्षिका भरावयाची रिक्त पदे ही मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे भरण्यात येणार आहेत. त्याबाबतची कार्यवाही आयुक्तालय स्तरावरून चालू आहे. त्याकरिता खालील नमूद केल्याप्रमाणे मानसेवी अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविकांना पात्रता असणे आवश्यक आहे. सदर बाब संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प 104 यांनी त्यांच्या अधीनस्थ अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या निदर्शनास आणून देऊन त्याची नोंद कार्यालयाच्या दप्तरी ठेवण्यात यावी. परीक्षेसाठी अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका खालील पात्रता धारण करणाऱ्या व्यक्ती अर्ज करण्यास पात्र राहतील. 4. महिला व बाल विकास विभाग शासनपत्र क्र. MWC 070111219/2022 DESK 7,5,87,170 दी 8 एप्रिल 2024 या शासनपत्रान्वये अंगणवाडी सेविका संवर्गातून पर्यवेक्षिका मुख्य सेविका संवर्गात निवडीने नियुक्ती करावयाची पदे पदोन्नती कोट्यातील समजून सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. BCC 2018 प्रक्र. 366/16 ब दी 7 मे 2021 नुसार सर्व पदे खुल्या प्रवर्गातून भरावीत. तथापि सदरची निवडीने नियुक्ती ही माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या प्रलंबित विशेष याचिका क्र. 28,306/2017 मधील न्याय निर्णयाच्या अधीन राहून नियुक्ती देण्यात यावी असे अभिप्राय देण्यात आले आहेत. त्यानुसार पदोन्नती कोट्यातील निवडीने प्रकारातील सर्व रिक्त पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत. 5. महिला व बाल विकास विभाग शासनपत्र क्रमबा-2021 प्रक्र. 22% दी 5 सप्टेंबर 2024 या शासनपत्रान्वये मुख्य सेविका नागरी प्रकल्पातील सरळ सेवा 128 पदे व पदोन्नती कोट्यातील निवडीने 272 पदे भरण्याकरिता शासन स्तरावरून मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यानुसार सदरील पदे भरण्यासंदर्भात आयुक्तालय स्तरावरून कारवाई चालू आहे. 6. परीक्षेसाठी ज्या वर्षी विभागीय परीक्षेचे आयोजन करावयाचे आहे त्या वर्षात त्यांच्या वयाची गणना त्या वित्तीय वर्षाच्या दिनांक 1 जानेवारी रोजी करण्यात यावी. दिनांक 1 जानेवारी रोजी त्यांचे वय 45 वर्षांपेक्षा अधिक नसावे तसेच त्यांची नियमित सेवा किमान 10 वर्षे असावी. 7. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेली संगणक अर्हता परीक्षा जाहिरातीच्या दिनांकास अथवा अर्ज भरतेवेळी उत्तीर्ण झालेली असावी. याचा मुख्य मुद्दा अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या हिंदी मराठी भाषेतील सूटबाबत आहे. या पत्राचा अर्थ असा आहे की मंडळाने संबंधित प्राधिकरणाने हिंदी आणि मराठी भाषेतील सूटबाबत अंगणवाडी सेविकांसाठी कोणतीही विहित नियमावली अधिसूचित केलेली नाही. तरीही बाल विकास प्रकल्प अधिकारी CDPO हे अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविकांचे नियुक्ती अधिकारी आहेत. त्यामुळे ज्या अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका 10वी किंवा 12वीच्या परीक्षेत मराठी आणि हिंदी भाषा घेऊन उत्तीर्ण झाल्या आहेत त्यांच्या बाबतीत बाल विकास प्रकल्प अधिकारी हे हिंदी आणि मराठी भाषेच्या सूटासाठी आदेश काढण्यास सक्षम अधिकारी आहेत. म्हणून बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर प्रकल्प स्तरावर हिंदी मराठी भाषेच्या सूटचे आदेश काढण्याची कार्यवाही करावी. आता मुख्य मुद्दा असा आहे की सध्याच्या नियमांनुसार अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या नियुक्त्या खुल्या प्रवर्गातून ओपन कॅटेगरी होतात. तसेच त्यांना ज्या मुख्य सेविका पदावर पदोन्नती दिली जाते ती पदे देखील खुल्या प्रवर्गातूनच भरली जातात.
या कारणामुळे परीक्षेच्या दिवशी जात वैधता प्रमाणपत्र असण्याची आवश्यकता नाही. अर्ज भरते वेळीची अट. तरीसुद्धा भविष्यातील माहितीसाठी आणि आवश्यकतेसाठी जेव्हा अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका मुख्य सेविका पदासाठी ऑनलाईन अर्ज भरतात तेव्हा जर त्या मागासवर्गीय बॅकवर्ड क्लास असतील तर त्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट आणि जात वैधता प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अर्ज भरताना सादर करावे. थोडक्यात अंगणवाडी सेविकांच्या नियुक्त्या आणि मुख्य सेविका पदावरील पदोन्नती खुल्या प्रवर्गातून असल्याने परीक्षेच्या वेळी जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक नाही. भविष्यात अर्ज भरताना जर तुम्ही मागासवर्गीय असाल आणि मुख्य सेविका पदासाठी अर्ज करत असाल तर अर्ज भरताना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. हे भविष्यातील प्रशासकीय गरजांसाठी आहे. 10 वर्षे नियमित सेवा हा याबाबतचे प्रमाणपत्र. बाल विकास प्रकल्प अधिकारी हे सन्मान प्रणाली अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका यांच्या वैयक्तिक नसत्या व उपलब्ध कागदपत्रे यांचे आधारे 10 वर्षे नियमित सेवा अखंडित सेवा याबाबतचे प्रमाणपत्र प्रकल्प स्तरावर सर्व अभिलेखांची पडताळणी करून देतील. त्याबाबत आयुक्तालय स्तरावरनं विहित नमुना तयार केला आहे. त्याच नमुन्यात खाडाखोड न करता संगणकीय 10 वर्षे नियमित सेवा प्रमाणपत्र संबंधित कर्मचारी यांना देण्यात यावेत. त्याची नोंद प्रकल्प कार्यालयाच्या दप्तरी ठेवण्यात यावी. 11 सदरील निवडीने निवड प्रक्रियांवये भरावयाची सर्व पदे पदोन्नती कोटयातील समजून सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. BCC 2018 प्रक्र. 336/16 बदी 7 मे 2021 नुसार सर्व पदे खुल्या प्रवर्गातून भरावी. तथापि सदरील नियुक्ती ह्या माननीय सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित विशेष अनुमती याचिका क्र. 28,306 लक्षांश 2017 मधील न्यायनिर्णयाच्या अधीन राहून निवडीने नियुक्त्या देण्यात येणार आहेत. 12. त्या अनुषंगाने 104 नागरी प्रकल्प कार्यालयातील बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी वरीलप्रमाणे अंगणवाडी सेविका व्हीन मिनी अंगणवाडी सेविका यांचे अभिलेखे सेवा ज्येष्ठता यादी अद्ययावत करण्यात याव्यात. त्याचप्रमाणे आपले कार्यालयाच्या अधीन कार्यरत असलेल्या सर्व अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका यांना पदोन्नती कोट्यातून भरल्या जाणाऱ्या पदांविषयीचे नियम आणि अटी समजावून सांगाव्यात. याची नोंद कार्यालयाच्या दप्तरी ठेवावी. या संदर्भात दिलेल्या सूचनेनुसार संबंधित नागरी बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा विलंब दिरंगाई करू नये. पदोन्नती प्रक्रिया आणि जबाबदाऱ्या. अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पदोन्नतीसाठी अर्ज प्रक्रिया आणि मर्यादित विभागीय परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. त्यामुळे अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविकांनी स्वतः कोणतेही कागदपत्रे किंवा पदोन्नती प्रस्ताव थेट आयुक्तालयाला सादर करू नयेत. आयुक्तालयाने मागणी न करता सादर केलेले प्रस्ताव रद्द समजले जातील. वरील सर्व बाबी प्रकल्प कार्यालयांनी पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या मानसेवी कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात आणि त्यांच्या साक्षांकित नोंदी प्रकल्प स्तरावर ठेवाव्यात. भविष्यात पदोन्नतीस पात्र असलेल्या व्यक्तींकडून कोणतीही तक्रार आल्यास संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी. अंगणवाडी सेविका सुपरवायझर पदासाठी हा GR देण्यात आला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. सर्व सेविकांना ही माहिती मिळेल.